नमस्कार. आपण मस्टर्ड म्हणजेच राई किंवा मोहरी याविषयी बोलतोय. मस्टर्ड किंवा राई ही गोष्ट हे धान्य मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, काही बंगालचा भाग या क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात केलं जातं आणि अतिशय मनमोहक आणि पिवळ्या रंगाचं फूल असणारं हे क्षुप म्हणजे एक ही वनस्पती ही भाजी म्हणूनही अतिशय रुचकर आहे. त्याच्यापासून मोहरी मिळते. मोहरीचं तेल आणि मोहरीचं बीज हे सगळंच आपल्याला अत्यंत उपयोगी असं आहे. त्यामुळे फार प्राचीन काळापासून आपल्याला राई ही स्वयंपाकघरामध्ये वापरलेली दिसते आणि त्याचा उपयोग अत्यंत वेगवेगळ्या प्रकारे करता येतो. फिल्म इंडस्ट्रीमुळे आपल्याला सरसों का साग आणि मकई की रोटी हे कॉम्बिनेशन फार माहिती झालं आणि पुष्कळांना आवडतंही. पण ते उत्तर हिंदुस्थानामध्ये अशासाठी प्रसिद्ध आहे कारण तिकडे थंडी खूप असते आणि मोहरी अतिशय उष्ण आहे. त्यामुळे त्या थंड तापमानामध्ये आणि कोरड्या वातावरणामध्ये हे राईचं म्हणजे राई सरसोची शाख ही वापरणं हे चा पौष्टिक असू शकतं आणि उपयोगीही असू शकतं. तेवढ्याच प्रमाणात आपण जर वापरलं महाराष्ट्रामध्ये तर आपल्याला ते कदाचित उष्ण पडेल आणि आपल्याला कधी त्यापासून त्रासही होऊ शकतो हे लक्षात घ्यायला पाहिजे. कारण आपल्यासाठी ते थोडंसं वेगळं आहे. कारण आपण नर्मदेच्या दक्षिणेकडे जे आहेत ते आधीच अधिक उष्णता असणाऱ्या प्रदेशामध्ये आपण राहतो. त्यामुळे आणखीन उष्णता वाढवणाऱ्या मोहरीपासून आपण सावध राहायला पाहिजे. अर्थात तो अनुभव घेता येऊ शकतो आणि त्यामुळे ज्यांना मानवतं, ज्यांना चालतं त्यांनी ते खायला हरकत नाही. पण ते मोहरी अतिशय उष्ण आहे, सरसो की साग उष्ण आहे हे माहिती पाहिजे आणि त्यामुळे आपण ते किती खायचं, केव्हा खायचं हे ठरवायला पाहिजे आणि त्यामुळे तसंच हे तेल आहे त्यामुळे अगदी पचायला हलकं आहे असंही नाही. त्यामुळे थंडीच्या काळामध्ये खावं हे खूप चांगलं आहे. कारण हे सरसूक म्हणजे ही मोठीच्या मोठी शेतं असतात आणि ती पिवळी धम्मक अशी छान दिसणारी फुलं त्यांची चादर पसरलेली असावी असा भास होण्याइतकी संपूर्ण ज्यावेळेला सरसो फुली बन बन बहार अशा स्वरूपाची ज्यावेळेला काव्यरचना ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात त्यावेळेला आपल्या डोळ्यासमोर ही अथांग पसरलेली अशी ही पिवळ्या रंगाची चादर नक्कीच आपल्याला डोळ्यासमोर उभी राहते आणि त्यामुळे हे असं आल्हाददायक, अतिशय उपकारक असं असणारं हे पीक किंवा असं ही मोहरी आपल्या मिसळण्याच्या डब्यात अत्यंत महत्वाचं कार्य करते. ती म्हणजे ही उष्ण तर आहे, रुची वाढवते, अग्निदीपन म्हणजे भूक आणि पचन वाढवतं आणि त्याशिवाय ही एक कृमिघ्न पण आहे. त्यामुळे अन्नाची शुद्धी करण्यासाठी ह्या मोहरीचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो आणि ही मोहरी जी आहे 3 रंगामध्ये उपलब्ध होते. ती म्हणजे पिवळ्या रंगाची, लाल रंगाची आणि करड्या रंगाची. ह्या 3 प्रकारच्या मोहरी ह्या बाजारात मिळतात, उपलब्ध होतात. तिन्हीच्या अ, चवींमध्ये थोडा फरक आहे. त्या स्पेशीजमध्ये बॉटॅनिकली फरक आहे आणि त्यामुळे योग्य प्रकारे उपयोग कसा करायचा हे आपल्याला शिकायला पाहिजे. त्यामुळे लोणच्यामध्ये आपण जर लाल मोहरी फेसून घातली तर त्याचा परिणाम कसा होतो हे आपल्या घरामधल्या सीनियर गृहिणींना विचारायला हरकत नाही आणि तीक्ष्ण किती असते आणि तीक्ष्णपणाचा उपयोग अत्यंत क्रिएटिव्हली आपण काही गृहिणी करताना आपण पाहतो. लोणच्यामध्ये किंवा एखाद्या कोशिंबिरीमध्ये या लाल मोहरीचा आपण उपयोग करून घेऊ शकतो आणि त्या पदार्थाची गोडी गोडी नव्हे, तिखटपणा हा वेगळ्या तऱ्हेने कसा होईल हे आपल्याला समजून घेता येतं. त्याचप्रमाणे ही भूतनाशिनी पण आहे. त्यामुळे आपण ती
दृष्ट काढण्यासाठी पण वापरतो. त्यामुळे या मोहरीचे अत्यंत वेगवेगळे आणि वैशिष्ट्यपूर्ण असे उपयोग आहेत. पण ही अत्यंत उष्ण आहे, हे विसरून चालायचं नाही. एखाद्याला म्हणजे काही प्रकारच्या सुजांवर किंवा एखादा फोड जर पिकत नसेल तर पिकवण्यासाठी मोहरीचा लेप करता येतो. पण मोहरीचा लेप केला तर काही जणांना तो बाधतो, तिथे फोड निर्माण होतात. त्यामुळे सगळ्यांनाच मोहरी ही सारख्या प्रमाणातच मानवते असं नाहीये. एखाद्याचं तोंड येऊ शकतं. त्यामुळे मोहरी कोणाला मानवते, कोणाला मानवत नाही, त्याचा विचार करूनच वापरायला पाहिजे. आणि ते आपल्या घरामध्ये होऊ शकतं. कारण घरातलंच अन्न फक्त जे आहे, हे कस्टमाइज्ड बनवता येतं. प्रत्येक घरामध्ये ज्याला मानवतं त्या प्रकारे ते करता येतं. त्यामुळे आणि तसंच केलं जातं आणि तीच संकल्पना खरं म्हणजे स्वयंपाकघराची आहे. आणि म्हणूनच हे स्वयंपाकघर हे खरंच आरोग्यधाम आहे. त्यामुळे आत्ता इथेच थांबतोय. लाईक करा, शेअर करा आणि हा चॅनल सबस्क्राईब पण करा. जय जय रघुवीर समर्थ.